राहायला लागली, गावाकडनं आली ते बरं राहायला लागली. काही दिवस चांगले गेले, हा कामावर जायचा आणि यायचा. तर रुपालीने सुधाला दारूचं नाद लावला आणि ती सारखं दारू प्यायला लागली. असं काही वर्ष झालं, पण नवऱ्याला पहिले माहिती नव्हतं. हळूहळू कळलं की आता दारूचं नाद लागलेला आहे. आता तो सांगत होता सगळं सोड, हे सगळं वाईट गोष्टी. म्हणजे आता कोण कोणा सांगतं तुम्ही विचार करा. बायकोने नवऱ्याला सांगितलं पाहिजे की दारू सोडा, पण नवरा जो होता तो बिगर व्यसनी होता आणि कामाला जात होता. तिची बहीण आहे, हिने सगळं तिला नाद लावला होता. आता नाद इतका लागला होता की आता ती सुद्धा जी आहे ती नवऱ्याला पैसे मागत होती की मला दारू प्यायला पैसे द्या, असं वारंवार मागत होती. तो द्या लागला आता, कारण काय पर्याय राहिला नव्हता त्याच्याकडं तो देत होता. असं काही वर्ष त्याचा पैसे मागायला लागला, तो द्यावा लागला. तुझ्याकडे जातो तो पैसे देत होता. मग असं काही वर्ष निघून गेले. आता संसार चालवायला पैसे गरजेचे असतात. तिच्या दारूच्या नादामुळं